पत्र घोटाळ्यात आज माझी नाशिक विभागाच्या आईची पोलीस दत्तात्रय कराळे सोबत सुमारे 1.5 तास चर्चा झाली. मालेगाव मध्ये ते इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे, त्याबद्दल समाधानी आहे आम्ही लोक. आतापर्यंत 2 गुन्हे रजिस्टर्ड झाले आहेत, त्यात 27-28 लोकांची अटक आणि 8 लोक फरारी आहेत. आवाज येतोय. सरकारी अधिकारी पासून एजंट, वकील, वर्तमानपत्राचे मालक आता वेगवेगळे लोक या विषयात आता केंद्र सरकारचे पण काही संस्थांनी इन्व्हेस्टिगेशन सुरू केले आहे. तो आकडा समोर येतोय जे गेले 3 महिने मी महाराष्ट्रात जवळजवळ 17 जिल्ह्यांमध्ये 37 पेक्षा अधिक तहसील कार्यालयात जाऊन आलो. एका अर्जासाठी 1 लाख रुपये, एक जन्म प्रमाणपत्रासाठी 1 लाख रुपये 2 नंबरमध्ये खर्च झाले आहेत. 2 लाखहून अधिक बोगस जन्म प्रमाणपत्र हे विधानसभा निवडणुकीच्या काळात जुलै ते डिसेंबर दरम्यान म्हणजे 200 कोटी रुपये ह्या 2 लाख अपात्र बेकायदेशीर बांगलादेशी लोकांना जन्माचं प्रमाणपत्र म्हणजेच भारतीय नागरिकत्व देण्यासाठी खर्च झाला आहे. या सगळ्यांचा तपास आता हळूहळू वरच्या पातळीवर पण सुरू होत आहे. महाराष्ट्रात एकंदर 29 FIR आतापर्यंत रजिस्टर करण्यात आले.